प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या 21 ऑगस्टच्या भागात सगळ्यात मोठा तमाशा दाखवलाय. आज तर तुम्ही थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका. सुरुवातीला आपण बघतोय कला या आजोबांना म्हणते, आजोबा आपण हे सगळं देणं घेणं करतोय, खरंच आजोबा ते इतकं महत्वाचं आहे का? हळदी कुंकू, मंगळागौर या सगळ्या समारंभामुळे आपण कुटुंब म्हणून एकत्र येतो, एकमेकांची सुख दुःख वाटून घेतो, एक प्रसन्न वातावरण घरामध्ये तयार होतं, त्या निमित्ताने आपण एकत्र येतो ना. हे असं हेवे दावे, तुझं माझं, मान अपमान या सगळ्यात जर आपण अडकून पडलो तर आपली मन प्रसन्न कशी होणार? सरोज म्हणते, एक मिनिट, तू त्यांना कशाला मध्ये पाडतीयस ग? मी तुझ्या आई वडिलांना बोलतेय ना, मग माझ्याशी बोल. मग कला म्हणते, ठीक आहे सरोज मॅडम, तुम्हाला सुद्धा मी तेच सांगतेय की सारखं उणं दुणं काढायची काही गरज आहे का? तुम्हाला आपल्याला काही कमी आहे का? आता ही सरोज म्हणते, काय बोललीस आपल्याला? त्यावर कला म्हणते, तुम्हाला हे जे काही देणं घेणं चाललंय ना त्यामागची भावना समजून घ्या. आज या सरोजचा मास चांगलाच उतरवला गेलाय प्रेक्षकांनो. मला म्हणते, माझ्या आई वडिलांनी जो काही आहेर दिलाय त्यामागची भावना समजून घ्या. त्यावर सरोज म्हणते, नाही, आम्हाला समजून घ्यायची गरजच नाहीये. आम्ही आहेर मागितला होता का? मग आहेर देऊन असा आहेर करायची गरज काय होती? लायकी नसलेल्यांना डोक्यावर बसवलं ना की हे असं होतं. निघाले होते तुझे आई वडील चांदेकरांची बरोबरी करायला. आता या कलाच्या आई वडिलांना खूप अपमानास्पद वाटत असतं. आता मात्र नैना अजून भर घालते या अपमानामध्ये आणि तिच्या आई वडिलांचा आणखीन अपमान करत म्हणते, काय ग मम्मा, तुला काय गरज होती हे सगळं असं आणायची? इतक्या हलक्या क्वालिटीची वस्तू तुम्ही आमच्याकडे घेऊन आलात, चांदेकरांकडे? अरे ही मुळात चांदेकर आहे का? ही इतकी का बडबड करतीये? ही बोलते की अगो मम्मा, आम्ही सोन्या चांदीचे व्यापारी आहोत, सोन्या चांदीचे. तुझं असं झालं ना, एखाद्या हलवायाच्या घरी जायचं आणि त्याच्या हातावर साखर फुटाणे ठेवायचे. आता या नैनाकडे सगळे आश्चर्याने बघतात. आता नैना म्हणते, हो तुम्ही असाल जगप्रसिद्ध हलवाई, पण साखर फुटाणे आम्हीच तुम्हाला देणार. शी, तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही हो? बाबा सिरियसली हे असलं आहेर घेऊन आलात तुम्ही आमच्या घरी? आता या नैनाकडे सरोज, राहुल, अद्वैत, आबा सगळेच्या सगळे बघायला लागतात. नैना वाटेल ते बोलतीये, तोंडाला येईल ते. आता मात्र खूप चिडते कला आणि नैनाला म्हणते, गप्पा बस नैनाताई. कला म्हणत असते, नैनाताई अगं काय बोलतेस? तुला भान आहे का? आई वडील आहेत ते आपले, तू आई वडिलांना बोलतीयस? त्यावर नैना तिला म्हणते, तू गप्पा बस ग कला, उगाच समोर सगळे जण आहेत म्हणून मला शहाणपणा शिकवू नकोस. ते माझे पण आई वडील आहेत, माझे पण मम्मा बापा आहेत. तुम्हाला कोणालाच हे कळू नाही का? मला सगळं कळतं, कुठे काय बोलायचंय ते. अद्वैत नैनाकडे असा बघायला लागतो आणि आता रोहिणीला फार मज्जा येते नैना जे काय बोलतीये ते ऐकून. आता मात्र नैनाने लिमिटच क्रॉस केली आहे. आता हे बघून ही काजल खूप चिडते आणि म्हणते, दीदी गप्पा बस, कळतंय ना तुला, तुझे आई वडील आहेत ते, तरी पण तू त्यांच्याशी असं बोलतेस? आई बाबा आहेत ना ते आपले, का विसरतेस? बाकी कोणी बोललं तर काही फरक पडला नसतं, पण तू 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 स्वतः बोलतेस आई बाबांना. कलाताई हिला समजव, हिचं डोकं फिरलंय. आता मात्र नैना काजलला उलट उत्तर देत म्हणते, अगं डोकं तुमचं फिरलंय, कोणाकडे काय वागताय हे बोलते मी तुम्हाला. मी काही तुम्हाला चुकीचं सांगत नाहीये. प्लीज थोडे प्रॅक्टिकल व्हा यार वगैरे काय पद्धत आहे बोलायची. काजल म्हणते, अगं ए नैना दीदी, तुला काही अक्कल आहे का? कळतं का तुला आई बाबांनी हा आहेर मिळवण्यासाठी काय केलंय ते? काजल आता तिच्या आई वडिलांनी जे काही केलंय ते सगळं स्पष्टपणे सांगते. पण आता या संगीताताई काजूला म्हणतात, काजे गप्प बस, काही बोलू नको एक शब्द पण. आता मात्र सगळेच जण यांच्याकडे बघायला लागतात, आबाजी सुद्धा. आता मात्र कला म्हणते, काय ग काजल, काय झालं? बोल, मला काय केलंय आई बाबांनी हे सगळं मिळवण्यासाठी? बोल काजल बोल. आता काजल म्हणते, अगं ताई, आई बाबांच्या हातावरचे वळ बघ. हा आहेर विकत घेण्यासाठी त्यांनी दिवसभर हमालीचं काम केलंय, जड जड पोती उचलली आहेत त्यांनी. आता या सारख्या त्या काजलला गप्प बस म्हणत असतात संगीताताई. पण एवढं सगळं बोलून सुद्धा या सरोजच्या हृदयाला काही पाजर फुटलं नाहीये प्रेक्षकांनो. अशी कशी बाई दाखवली नाही, विचित्रच आहे बाई. शी. तर आता ही कला आहे ना, तिला खूप वाईट वाटतं आणि या नैनाच्या छातीत पण जरा धस्स होतं बरं का. म्हणजे नैनाला कळतं सगळं, पण बोलायचं कुठे आणि काय याची अजिबात अक्कल नाहीये या नैनाला. आता मात्र कला तिच्या आईवडिलांचे हात हातात घेते आणि तिच्या डोळ्यातनं अश्रू व्हायचे थांबतच नाहीये. तिला फार वाईट वाटतंय, आपल्या आईवडिलांचे हात असे झाले आणि इथे त्यांचा ह्या पद्धतीने अपमान व्हावा. पण सरोज मात्र नुसती बघून तमाशा करते. बरं, एवढं सगळं झाल्यावरही हा तमाशा थांबला नाहीये प्रेक्षकांनो. आता बघत राहा पुढे काय घडलंय. आबा म्हणतात, काय सरोज, हे सगळं झालेलं मला अजिबात पटलेलं नाहीये.
अगं ही काय पद्धत झाली स्वतःच्या व्याह्यांसोबत वागायची? इतका विषय काय गरज आहे ग तुला ताणायची सरोज? कला आता आबांकडे बघतच राहते. आबा म्हणतात, काय ग सरोज, आपल्याला आतापर्यंत किती दिलं, कोणी काय दिलं हे आपण बघितलं का? आतापर्यंत आपल्याला ज्यांनी कोणी काय दिलंय हे आपण कधी बघितलं नाही. अंबाबाईच्या कृपेनं चांदेकरांच्या घरामध्ये भरपूर धनसंपत्ती आहे. आणि काय ग सरोज, हे सगळं तू बोलतेस याचं जास्ती आश्चर्य वाटतंय मला. काय झालंय तुला आज? पण सरोजच्या मनाला काही पाजर फुटे ना अजून सुद्धा. आता मात्र कलाला फार खजील झाल्यासारखं वाटतं आणि ती तिच्या आई वडिलांकडे बघत आणि हात जोडत म्हणते, आई बाबा, चांदेकर कुटुंबाच्या वतीने मी तुमची माफी मागते. आज तुमचा फार अपमान झाला. आता या आबांनी सुद्धा कलाच्या आई वडिलांची माफी मागितली आहे. आता आबा म्हणतात, फक्त आमची कलाच नाही तर मी सुद्धा तुमची माफी मागतोय. आता मात्र सरोज आबांकडे रागाने बघते आणि म्हणते, आबा काय बोलताय तुम्ही? आबा म्हणतात, अहो दारामध्ये आलेल्या पाहुण्यांचा असा अपमान आम्ही कधीच करत नाही. त्यातनं तुम्ही आमची माणसं आहात, आमचे व्याही आहात, आमच्याकडनं कमी जास्त झालंय, मी माफी मागतो तुमची. आता मात्र कलाच्या आईवडिलांना रडू कोसळलंय आणि ते म्हणतात, नग नग आबाजी, अहो तुम्ही आमची अशी माफी मागू नका. आता हे दोघंही नवरा बायको हात जोडतात, खरे दाम्पत्य, आणि म्हणतात, आबाजी नको नको, आमासनी असे हात नका जोडू हो, आमासनी हे सगळं सहन नाही व्हायचं. तुमच्यासारख्या देव माणसाने असं करणं शोभत नाही. आता कलाची आई पण म्हणते, नाही नाही आबाजी, अहो नाही, हात नका जोडू हो, अहो सण समारंभ आहे, व्हायचंच थोडंफार कमी जास्त. आणि तसं बी समदे आपलीच तर माणसं आहे की. अहो आपली माणसं बोलली तर काय आमच्या अंगाला भोकं पडत नाही. सरोज बघा कशी तोंड वाकडं करते आता मध्येच. आता कलाची आई म्हणते, आम्ही गरीब माणसं आहोत, बोलला एखादा शब्द कमी जास्ती तर आम्हाला काही फरक पडत नाही. आबांना हे ऐकून खूप वाईट वाटतं, पण आबांनी मात्र त्यांना एवढं सुंदर उत्तर दिलंय. आबा म्हणतात, कोण म्हणलं तुम्हाला की तुम्ही गरीब आहे? तुम्ही मनाने खूप श्रीमंत आहात आमच्यापेक्षा. तुम्हा दोघांना पण मी विनंती करतोय, झाला गेला प्रकार आपण इथेच थांबूयात. बिचारे कलाचे आई वडील खाली मान घालून उभे असतात. आबा आता कलाला म्हणतात, ए कला, ते मणिमंगळसूत्र तू तुझ्या आई वडिलांना दिलं होतंस ना, आता ते पुन्हा तुझ्या हातात घे आणि मानाने तुझ्या आई वडिलांना दे बरं. आबांनी या सरोजचा चांगलाच माज उतरवलाय. पण आता पुढे बघा प्रेक्षकांनो, हा ड्रामा इथे थांबलेला नाहीये. अजून सुद्धा कलाच्या आई वडिलांचा अपमान होणं बाकी आहे. आबांनी कलाला सांगितलंय, हे बघ कला, ते मंगळसूत्र तुझ्या आई वडिलांना दे. आता कला त्या आबांकडे बघून तिला खूप छान वाटतं की काही का असेना पण आबांमुळे या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी आहे आणि कलाला कोणीतरी आपलंसं वाटतं घरामध्ये आबांमुळे. आता कला पटकन ते मंगळसूत्र घेते आणि तिच्या पदराला लावून तिच्या आईच्या ओटीत टाकते. आबा म्हणतात, कला, आता हे आपल्याकडनं त्यांना दिलंय आपण मंगळसूत्र, आता हे कायमचं त्यांचं झालंय आणि तुझ्या आईने तुला जे दिलंय ना कला, अगं ते तुझ्याकडे ठेव, ते तुझं झालंय. आता ती वाटी घे बरं आणि ती देवासमोर ठेव आणि आता यापुढं आपण तीच वाटी कायम नैवेद्याची वाटी म्हणून देवासमोर ठेवूयात. असं बोलल्यानंतर सगळेच जण आबाकडे बघायला लागतात. आबांनी फरमानच सोडलाय. आता सरोज मध्ये बोलायला जाते, आबा तुम्ही हे काय बोलताय? आता मात्र आबा सरोजवर खूप चिडतात आणि नुसतं असा हात करतात की चुप्प बसायचं, कोणी आता माझ्या पुढे बोलायचं नाही. आबांचं बोलणं कदाचित असंच असावं कारण त्यांनी नुसता असा हात दाखवलाय. आता आबा म्हणतात, कला उचल ती वाटी आणि ठेव देवापुढे नैवेद्याला. आता सरोजने चुपचाप ती वाटी कलाच्या हातात दिली आहे आणि कलाने ती वाटी घेऊन देवापुढे त्यात खडीसाखर ठेवून देवाला नैवेद्य दाखवलाय त्या मंगळागौरीच्या पुढे. आता मात्र कलाकडे सगळे बघत राहतात, पण कलांच्या आई वडिलाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान आहे. त्यांनी केलेल्या कष्टाचं मोलमजुरीचं आज चीज झालं आणि ते आबांनी केलं. म्हणजे फक्त पैशाने श्रीमंत असून चालत नाही, मनाची श्रीमंती तेवढीच महत्त्वाची आहे. प्रेक्षकांनो, काय सुरेख दाखवलंय या मालिकेमध्ये. आज मालिका खूपच भावून गेली मनाला. अप्रतिम भाग आहे प्रेक्षकांनो. कलाने त्या वाटीमध्ये नैवेद्य दाखवून अगदी मनोभावे नमस्कार केलाय आणि तिच्या आई वडिलांना ह्या सगळ्या गोष्टींचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. बस एवढंच तर हवं होतं त्यांना. आता या बायका म्हणतात, आबासाहेब आम्ही निघतो हं आता. रजनी वहिनी, आम्ही निघतो हं आता, रात्री मंगळागौर जागवायला नक्की येऊ. रजनीताई त्यांचे आभार मानतात आणि आबा पण म्हणतात, समध्या जणींचे धन्यवाद. चला अद्वैत, आता पूजा करून घ्या बरं. आता त्या सगळ्या स्त्रिया आपापल्या घरी जाण्यासाठी निघतात, पण आता अद्वैतच्या अंगात आलंय. अद्वैत नुसता तिथे उभा असतो. आता मात्र आबा म्हणतात, अरे अद्वैत असा उभा काय आहेस,
जा बैस बरं, उरकून घे उत्तर पूजा. आता अद्वैत कलाला खूप बोलतो आणि म्हणतो, आबा आता कशाला पुन्हा पुन्हा, सगळे आले होते म्हणून ठीक होतं, आता माझी काय गरज आहे. आता अद्वैतने असं बोलल्यानंतर कलाचं डोकं आता मात्र अद्वैतने त्याच्या मर्यादा ओलांडत म्हटलंय की आबा मला असं म्हणायचंय की आता उरलेली पूजा ही खरे करू शकते ना, तसं सुद्धा तिला खूप हौस आहे सगळं करायची, करू देत ना तिचं तिला सगळं. आबा म्हणतात काय बोलतेस अद्वैत, काय बोलायचंय तुला. अद्वैत म्हणतो, आबा सगळ्या बायका आल्या होत्या, त्यांच्यासमोर नवरा म्हणून दाखवायचं जे नाटक होतं ते केलंय मी, आता ते नाटक संपलंय ना, इथे उभं राहायचं आणि हिला बायको म्हणून मिरवायचं मला यात इंटरेस्टच नाहीये, असं अद्वैतने बोलल्यावर नैना हसायला लागते. आबा म्हणतात, अरे अद्वैता, अरे इथं जोडीने पूजा करतात, यात इंटरेस्टचं काय आलं. आता मात्र अद्वैतने आबांचं बोलणं सुद्धा डावललंय आणि आबांना म्हणतो कसा की आबा मला खरंच इंटरेस्ट नाहीये, मला उशीर होतोय, मी चाललोय. आता आबा अद्वैतकडे बघतच असतात. आता कलाची सटकली आहे आणि कला म्हणते, चांदेकर थांब जरा, आणि आता अशी रागाने बघायला लागते ती सगळ्यांसमोर अद्वैतकडे. कला म्हणते, काय बोललास रे, हिला बायको म्हणून घेण्याची गरज नाही, म्हणजे काय बोलायचं होतं रे तुला, काय रे चांदेकर, हे सगळं जे काय चाललंय ती काय मस्करी वाटते का तुला, देखावा वाटतोय हे सगळं, आणि काय वाटलं रे तुला चांदेकर, मी काय भावली आहे, पाहिजे तेव्हा वापरलं आणि मग फेकून दिलं. आता अद्वैत मात्र कलाला बोलतो, काय ग उगाच बारीक सारीक गोष्टींचा बाऊ करू नकोस, तुला पण माहितीये आपल्या दोघांमध्ये काय येते. कलाने अद्वैतला सडेतोड उत्तर देत म्हटलंय, अरे ही बारीक सारीक गोष्ट वाटते तुला, अरे चांदेकर ही पूजा, ही मंगळागौर, हे सगळं आपल्या आयुष्याचा एक भाग आहे आणि तू या सगळ्या गोष्टींचा स्वतःच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी उपयोग करून घेतोय. पण हे सगळं किती भयंकर आहे हे दिसत नाही का तुला चांदेकर. हे बघ, माझ्या आईवडिलांचा इथे अपमान झालेलाच आहे, पण आता तू जर माझा अपमान केलास ना तर मी आता ही उत्तर पूजा अजिबात करणार नाहीये. कलाने असं सडेतोड बोलल्यानंतर सगळे कलाकडे बघायला लागतात. कला म्हणते, मला तुझ्यासारखं माणसाचा, देवाचा आपल्या खोट्या प्रतिष्ठेसाठी वापर करून घेता येत नाही. जिथे भावनाच नाहीये ना चांदेकर, तिथे पूजा करण्यात काही अर्थच नाहीये. त्यामुळे आता मी ही उत्तर पूजा करणार नाहीये. आता अद्वैत कलाकडे बघतच राहतो आणि घरातले सगळेजण कलाकडे बघत राहतात. कलाची आई म्हणते, कले अगं बेटा असं बोलू नये, देवाधर्माची पूजा चालली आहे इथे. आता कला तिच्या आईला म्हणते, हे बघ आई, मला देवाचा अपमान करायचा नाहीये, पण मला समजून घे, देवाची पूजा ही अशा पद्धतीने केली तर ती देवापर्यंत कधीच पोहोचत नाही, त्यापेक्षा पूजा न केलेली बरी ग आई. आता मात्र कलाच्या आईचा जीव थोडा थोडा होत असतो की कलाने पूजेवरून उठून जाऊ नये असं तिला वाटतंय, पण आज कलाने जे काही उत्तर दिलंय ना सडेतोड या चांदेकरांना, शाब्बास कला, मला तर फार आवडलंय. आता मात्र कला मंगळागौरीला नमस्कार करते आणि म्हणते, देवा मला माफ कर, माझ्या आईवडिलांचा अपमान सहन करून मी खोट्या भावनेने ही मंगळागौरीची पूजा करू शकत नाही, असं म्हणून तिने त्या मंगळागौरीला नमस्कार केलाय. आता मात्र कलाची आई घळाघळा रडायला लागते आणि म्हणते, कले कले थांब की ग, असं नको करूस. अद्वैतला त्याच्या चुकीची जाणीव झाली आहे, म्हणजे या सरोजपेक्षा अद्वैत खूप चांगला आहे प्रेक्षकांनो. या सरोजला तर तिच्या चुकीची जाणीव सुद्धा झालेली नाहीये. आज काय उद्धट दाखवली आहे ही बाई, खरं तर एवढी सेन्सिबल दाखवली त्यांनी, आणि थोडंसं सुद्धा स्वतःच्या डोक्याने विचार न करता त्या रोहिणीच्या डोक्याप्रमाणे ती आज चालली आहे. खरंच काय बोलावं या गोष्टींना. कला आता निघून जाते आणि तिची आई म्हणते, अगं कले कले जाऊ नकोस, थांबवा की तिला, अहो अद्वैतराव थांबवा ना माझ्या कलाला. आता मात्र रोहिणी या सगळ्याचा बाऊ करत म्हणते, हे काय चाललंय, काय मनमानी करते ही पोरगी नेहमी नेहमी. त्यावर सरोज म्हणते, बघितलं का सगळ्यांनी कशी लायकी दाखवून निघून गेली, यालाच म्हणतात लायकी दाखवणं. फडाफडा बोलली आम्हाला सगळ्यांना आणि पूजा सुद्धा केली नाही, वरून आमचा अपमान केला आणि निघून गेली, आणि ही फडाफडा बोलली बाई ते चाललं तिला. आता सरोज म्हणते कशी, बघा कसा अपमान केला हिने देवाचा आणि मोठ्या माणसांचा, ही आणि हिच्या घरचे तेवढे शहाणे, बाकी आम्ही सगळे मूर्खच आहोत ना. आता अद्वैत त्याच्या आईकडे बघतच राहतोय आणि सरोजकडे सगळेजण बघताय. काजलला तर एवढा राग आलाय, पण बिचारी काय करणार, लहान पडली आहे ना ती काही बोलू पण शकत नाही, पण तरी तिने जे बोलायचंय ते उत्तम बोललेलं आहे. आता मात्र कला रडतीये आणि तिच्या मनाला फार लागलंय. कला तिच्या खोलीत जाऊन खूप रडायला लागते. तिच्या आईवडिलांना ज्या पद्धतीने काम करायला लावलं, ज्या पद्धतीने सरोजने तिच्या आईवडिलांचा अपमान केला, हा पत्रा दिलाय, स्वतः तरी बघितला का, लायकी दाखवलीत, हे सगळे शब्द आठवून कलाला खूप रडू येत आहे. साहजिक आहे ना प्रेक्षकांनो, म्हणजे सरोजने अपमान केला ते केला आणि त्यावरती अद्वैतने अपमान केला. बिचारी कला एवढी राबली त्या मंगळागौरीसाठी आणि तिच्या हाती हे फळ यावं,
शेवटी कधी कधी असह्य झालं ना प्रेक्षकांनो की सडेतोड उत्तरं द्यावीच लागतात. खरंच कलाने आज मन जिंकलंय सगळ्यांचं आणि सगळ्यांना हे सडेतोड उत्तर दिलंय ना तिने. हॅट्स ऑफ टू कला. आता अद्वैतने जे काही बोललंय ते सगळं आठवते कला आणि खूप रडायला लागते. इकडे मात्र रोहिणी फार तमाशा करते आणि तिला निमित्तच झालंय कलाला वाटेल ते बोलायला. रोहिणी सगळ्यांसमोर म्हणते ही कला आहे ना स्वतःला खूप शहाणी समजते. तिच्या मनाला येईल ते बोलते, स्वतःचं मत सगळ्यांसमोर मांडते आणि फडाफडा बोलून निघून जाते. हिला फक्त स्वतःचीच पडली आहे ना, दुसऱ्यांच्या मताशी काही घेणं देणंच नाहीये हिला. दुसऱ्यांना काही मत असू शकत नाही ना. त्यावर सरोज रोहिणीच्या बोलण्याला दुजोरा देते आणि मग रोहिणी म्हणते नाही अद्वैतने तर त्याचं मत मांडलं ग सरोज वहिनी, पण तिला तर हे सुद्धा मंजूर नाहीये. बघा ना रोहिणी म्हणते कशी. अगं सरोज वहिनी, अद्वैतने स्वतःचं मत मांडलं, ही अद्वैतवर असं वर्चस्व नाही गाजवू शकत. त्यावर सरोज म्हणते बरोबर आहे तुझं रोहिणी, तसंही अद्वैतने सगळी पूजा केली आहे, राहिलेली पूजा करण्यात इंटरेस्ट नाहीये असं जर तो बोलला तर मला नाही वाटत त्याचं काही चुकलंय. तेवढ्यासाठी असा तडक माज दाखवून हिला वर जायची काहीच गरज नव्हती. कलाबद्दल वाटेल ते बोलते आता ही सरोज. आता ही संगीताताई म्हणतात आओ विहीणबाई, माझी कला जरा स्पष्ट बोलते पण मनाने ती लई साफ आहे हो, असं बोलू नका. माझ्या कलाचं काही बी चुकलं असेल तर हात जोडून आम्ही तुमची माफी मागतो. त्यावर सरोज उद्धटपणे म्हणते मी तुम्हाला 1000 वेळेला सांगितलंय मला विहीणबाई म्हणणं बंद करा म्हणून. आता लगेच कलाची आई म्हणते माफ करा सरोज मॅडम, माझं म्हणणं इतकंच आहे, घरामध्ये शुभकार्य चालू आहे ना, कशापायी एवढा गोंधळ घालायचा, निर्विघ्नपणे पार पडू द्या ना हे सगळं. सरोज म्हणते हो का, आमच्या घरात शुभकार्य आहे आणि हे तुम्ही आम्हाला शिकवताय का? हे सगळं तुमच्या मुलीमुळे घडतंय हे तुम्हाला कळत नाही का? आता कलाची आई म्हणत असते अहो पण मी. आता सरोज म्हणते थांबा तुम्ही, संधी साधून उगाचच माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका. जेव्हापासनं तुमच्या या दोन्ही मुली आमच्या घरात आल्यात ना तेव्हापासनं आमच्या घराची शांती नष्ट झालेली. सरोजला काहीही कळत नाहीये ती काय बोलतीये, कशासाठी बोलतीये. फक्त रोहिणी आपली चाबी फिरवतीये आणि सरोज लगेच चाबीवरती नाचायला लागतीये. असंच काहीच दिसतंय प्रेक्षकांनो. आता मात्र आबांचा राग एवढा पारा चढतोय आबांचा रागाचा. आबा म्हणतात अरे थांबा, काय चाललंय रे, कशापायी हे आनंद सोहळे साजरे करतोय आपण? काय चाललंय, तमाशा का करताय? हे बघा कोण चुकलं आणि कोण नाही चुकलं यात ऐकण्यात मला काही रस नाहीये. देवी आईची पूजा झालीच पाहिजे, देवी आईची पूजा. आता आबा काही बोलणार पुढे तेवढ्यात आबांच्या छातीवर ताण आलाय आणि आबा खाली कोसळले. आता मात्र सगळेचे सगळे चांदेकर आबा आबा करत आबांच्या जवळ गेलेत आणि आता अद्वैत म्हणतो पाणी पाणी आणा लवकर. सगळ्यांची एकच धांदल उडाली आहे. रजनीताई म्हणतात अरे देवा अंजू पाणी आण ग लवकर. आता सरोजला कळतंय की तिचं काय चुकलंय, पण तरी सुद्धा ही बाई काही कबूल होत नाही. बाबा एवढी विचित्र बाई मी कुठेच बघितली नाहीये. इकडे कलाला फार वाईट वाटत असतं आणि सगळ्यांची धांदल उडालेली असते खाली. आता कला देवाशी बोलते मनातल्या मनात अंबाबाई माझं चुकलं ग, मला पूजा अर्धवट ठेवायची नव्हती. आई अंबाबाई घरात शुभकार्य चालू असताना ती पूजा मी अर्धवट सोडली, मला माफ कर. पण तोंड देखली पूजा करणं हा तुझा अपमान आहे असं मला वाटलं ग, मला तुझा अपमान करायचा नाहीये. देवी आई मला क्षमा कर, माझ्या मनात तसं काहीही नव्हतं. कलाने मनातल्या मनात देवाची माफी मागितली आहे आणि इकडे मात्र आबा कोसळले आहेत. आबांना तपासायला डॉक्टर आलेत आणि आबांचा बीपी म्हणजे मला असं वाटतं आबांचा बीपी खूप हाय झालेला दिसतोय. आबांना झालेल्या प्रकाराचं प्रचंड टेन्शन आणि ताण आलाय. सगळेजण तिथे आबांच्या खोलीत असे उभे असतात. अद्वैतला तर आबांची फार काळजी वाटते. आता ते डॉक्टर म्हणतात प्लीज तुम्ही सगळेजण असे गर्दी करू नका बरं, आबांना जरा शांत राहू द्या. आणि आता सरोज तिथून निघून जाते, म्हणजे सगळ्यांना म्हणते चला आपण इथून जाऊया. आणि आता सरोज आणि सगळेच जण तिथून निघून. चांदेकरांचे हे फॅमिली डॉक्टर आहेत आणि ते अगदी मोकळेपणाने आबांना म्हणतात काय झालं अहो आबासाहेब, इतकं टेन्शन का घेतलं तुम्ही, एवढं सगळं भरलेलं घर आहे तुमचं, दोन्ही नातवांची लग्न झाली आहेत, सगळ्यांचं सगळं चांगलं झालंय, तुम्हाला तुमची तब्येतीची काळजी नको का घ्यायला आबासाहेब. अद्वैत असा बघत असतो त्या दाराच्या आडून, हे सगळं ऐकत असतो. आता मात्र आणखीन अपमान होणं बाकी आहे बरं का कलाच्या आईवडिलांचा. म्हणजे अपमानाची हद्द, परिसीमा, लिमिट जे काय असतं ना प्रेक्षकांनो, ते आज या मालिकेत दाखवलंय. रोहिणी बाहेर येते आणि सगळेच जण हॉलमध्ये आलेत. आता या कलाची आई म्हणते बरेत ना आबाजी, काय झालं त्यासनी. आता त्यावर रोहिणी म्हणते तुम्हाला काय करायचंय हो, जे काही झालं ना ते तुमच्या मुलीमुळे झालंय, गप्प बसा आणि असेच उभे राहा इथे. पण तरी सुद्धा नैना एक शब्द बोलत नाही. आता मात्र काजू खूप चिडते. रोहिणी म्हणते सरोज वहिनी, डॅडने त्या मुलीला किती डोक्यावर चढून ठेवलंय, अशी छोटी मोठी चूक
करत राहिली ही पोरगी तर आपले आबा काय स्वतःला त्रास करून घेणार आहे का? आता मात्र सरोज म्हणते नाहीतर काय, यांचीच पोरगी गेली तरा पूजा सोडून. मला तर वाटतंय या आड्यातच नाहीये तर पोहऱ्यात कुठून येणार. आता काजू चिडते आणि म्हणते ओ तुम्ही ना जरा गप्प बसा. आता काजूची आई म्हणते काजू बोलू नकोस. आता मात्र रजनीताईंनी हिम्मत करून या सरोजला चांगलं सडेतोड उत्तर दिलंय. रजनीताई म्हणतात माफ करा सरोज वहिनी, जरा लहान तोंडी मोठा घास घेतेय मी, पण आज आपल्या घरामध्ये देवाचं कार्य होतं. सगळ्यांच्या समोर कलाच्या आई वडिलांचा अपमान झालाय. कला इथे सगळं प्रेमाने आपुलकीने करते, पण तिचाही या वास्तूमध्ये आज अपमान झालाय सरोज वहिनी. एवढं सगळं घडल्यानंतर तिचं चिडणं किती स्वाभाविक आहे वहिनी. अहो कितीतरी वेळा आपण तिला उगाच 4 शब्द सुनवत असतो. या गोष्टीचा आपण जरा विचार करायला हवा. आता सरोज चुपचाप उभी आहे तिथे. रजनीताई म्हणतात आपण प्रत्येक वेळेला तिला दोष देण्यात वेळ घालवतो. आज बघा ना कसं झालं. आज सुद्धा हे सगळं असं घडल्यामुळे पूजा तर अर्धवटच राहिली ना. मला असं वाटतंय सरोज वहिनी सगळं कसं छान आणि प्रसन्न चालू होतं, पण उगाचच अचानक हे विघ्न आलं. हे बरोबर नाहीये. सरोज नुसती रजनीकडे बघत राहते. रजनी म्हणते हे बघा सरोज वहिनी, मला असं वाटतं आपण अंबाबाईची आणि कलाची माफी मागायला हवी. आता कलाची म्हणताना ती बिचारी जरा घाबरतच बोलते रजनी. आणि मग सरोज आणि सगळेच जण रोहिणीचा मुलगा राहुल आणि ते या रजनी वहिनीचे मिस्टर सगळेजण रजनीकडेच रागाने बघायला लागतात. आता प्रेक्षकांनो इकडे डॉक्टर बघा किती छान समजवत आहे आबांना ते डॉक्टर म्हणतात आबा असा ताण घेऊ नका, तुम्हाला त्रास होईल. अद्वैत असं काळजीने बघत असतो खोलीच्या आडून. आणि आता ते डॉक्टर म्हणतात आबाजी अहो गेल्या आठवड्यामध्ये सगळं काही व्यवस्थित होतं, नॉर्मल होता बीपी तुमचा, आता कशाला टेन्शन घेतलंय. आता मात्र आजोबा म्हणतात नाही हो, सगळ्यांचं नाही पण अद्वैत आणि कलाचं. आता डॉक्टर म्हणतात की अहो आबा अहो किती व्यवस्थित चाललंय त्यांची जोडी सुद्धा छान आहे, दोघंही एकमेकांना अगदी अनुरूप आहेत. आबा म्हणतात म्हणूनच कळेना झालंय डॉक्टर कुठे चुकतंय. अद्वैत आणि कलाचा सुखी संसार जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाचा घोर संपायचा नाही हो डॉक्टर. आता डॉक्टर त्यांना समजवतात आबाजी सगळं छान होणार आहे, पण तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. बरं चला आबासाहेब निघतो मी, काळजी घ्या. असं म्हणून डॉक्टर निघालेत. आणि आता अद्वैतला ते जरा समजही देत आहेत आणि दमही देतात. ते म्हणतात अद्वैत त्यांना मी इंजेक्शन दिलंय, त्यांची नीट काळजी घे, त्यांचं बीपी खूप शूट झालाय आणि यापूर्वी त्यांना 2 अटॅक येऊन गेलेत, कळतंय ना तुला. अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मनावर ताण येऊ देऊ नकोस, काळजी घे आबांची. चल येतो मी. असं म्हणून आता डॉक्टर निघून गेले. अद्वैतला खूप खजील झाल्यासारखं वाटतंय. आजचा एपिसोड खूप मोठा आहे प्रेक्षकांनो, प्लीज एखादा लाईक करायला विसरू नका माझ्या एफर्टला. आणि तुम्हाला आजचा एपिसोड बघून कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की कळवा. तर अद्वैत आता आजोबांजवळ येतो त्याच्या आणि आजोबांचा हात हातात घेत म्हणतो आबा काय झालं हो तुम्हाला. आता आबांना खूप वाईट वाटतं. आबा म्हणतात अद्वैत अरे तू हुशार आहेस, समंजस आहेस, कर्तबगार आहे, तुझ्यासारखा पोरगा शोधून सुद्धा सापडायचा नाही. अरे पोरा आज असं बहकल्यावानी का वागायलास. अद्वैत काही बोलणार तेवढ्यात आबा म्हणतात नको नको अद्वैत काही बी बोलू नको, माझी शक्ती नाही आहे रे हे समजा ऐकण्याची, मी काय बोलतोय हे लक्षात ठेव. आपल्यासोबत घरात लगीन करून आलेली स्त्री ही लक्ष्मीचं रूप असतं अद्वैत. अरे ती घरात आली ना की घराची भरभराट होते रे अद्वैत. आणि म्हणून तिचा जर आपण असा अपमान केला ना तर ती आपल्यावर रुसते आणि लक्ष्मी सुद्धा रुसून जाते रे अद्वैत. हे बघ माझी फक्त एकच इच्छा आहे की कलाचा आणि तुझा दोघांचाही संसार मला अगदी व्यवस्थितपणे चाललेला बघायचा आहे. तुमच्या दोघांचा संसाराचा गाडा उत्तम चालावा एवढंच वाटतं रे मला. अरे अद्वैत संसार म्हणला की 10 पावलं मागं जावंच लागतं बाळा, कधी कधी मागं फिरावं लागतं. अरे एक जण अडकला ना की दुसरा त्याला सांभाळून घेत असतो अद्वैत. अरे अद्वैत तू माझी एक इच्छा पूर्ण करशील का रे. अद्वैत म्हणतो सांगा ना आबा कुठली इच्छा आहे तुमची, मी तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायला तयार आहे. आबा आता अडखळतच बोलतात आणि म्हणतात कला. आता मात्र अद्वैत म्हणतो आबा तुम्हाला त्रास होतोय का, आपण हा विषय नंतर बोलूयात. आबा म्हणतात नाही अद्वैत तू कलाचा बायको म्हणून स्वीकार करावास हीच माझी शेवटची इच्छा आहे. करशील ना रे बाळा, करशील का तिचा बायको म्हणून स्वीकार. आता मात्र प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केलाय.
आता पुढच्या भागामध्ये आपण बघणार आहोत अद्वैत कलाकडे गेलाय आणि कलाला समजून सांगायचा प्रयत्न करत असतो. अगं खरे माझं ऐकशील का? आता मात्र कला चिडते आणि म्हणते, चांदेकर आता ना माझ्यामध्ये अजिबात सहनशीलता राहिलेली नाहीये. आज जेवढा अपमान झालाय ना तेवढा पुरेसा आहे. आता माझ्यामध्ये ताकद नाहीये आणखीन अपमान सहन करण्याची. प्लीज तू जा इथून. झाला तेवढा अपमान पुरे झाला. आता अद्वैत म्हणतो, अगं तू 2 मिनिटं शांत बसशील का? हे बघ मी आता तुला कधीही हर्ट करणार नाही आणि नेहमी मी तुझ्या भावनांचा विचार करत जाईल. तू बस ना शांतपणे. आणि त्याने आता कलाचा हात हातात घेत सांगितलंय की मी तुला वचन देतो की माझं वचन मी पाळेल. मी तुला बायकोचा दर्जा देईल. आणि आता अद्वैतने कलाचा हात धरून कलाला सगळ्यांसमोर आणलंय. आणि आता प्रेक्षकांनो सगळेजण या दोन्ही जोडीकडे बघतच राहतात. काय वाटतंय तुम्हाला? आता मालिका वेगळंच काहीतरी रूप घेईल का? अद्वैत हे सगळं मनापासून करतोय का आबांसाठी नाटक करतोय? हे बघणं पुढे जबरदस्त इंटरेस्टिंग ठरणार आहे. आजचा भाग सुपर डुपर हिट होता. प्रेक्षकांनो लाईक करायला, चॅनल सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. कला आणि अद्वैतचा खऱ्या अर्थाने संसार आता सुरू होईल. येणारे काही भाग धमाका भाग असणारे हे मात्र नक्की. धन्यवाद.